सुमारे 2017 पासून मंत्र्यांनी आम्हाला घोषणा दिल्या होत्या की आम्ही जागा भरती करू, जागा आल्याच नाही आणि कसं तरी त्यांनी 2023 मध्ये जागा काढल्या. 2023 मध्ये 8 पदांसाठी जागा काढल्या आणि जागा काढून 6 पदांसाठी त्यांनी भरती प्रक्रिया पूर्ण केली आणि अवघ्या 2 पदांची भरती राहिली होती. ती तोंडावर येण्या अगोदरच त्यांनी 14 जूनला परिपत्रक जाहीर करून पूर्णच्या पूर्ण जागा रद्द करून टाकल्या. सर, आमच्यावर हा होणारा अन्याय आहे. यासाठी मी तुमच्या माध्यमातून, प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सरकारला आवाहन करतो की आमच्यावर अन्याय करू नका, आमच्या पदभरत्या रुजू करा. सर, आम्ही इथे 1 वर्ष झालं तयारी करतोय. प्रशासन आधी 4 वर्षानंतर एक्झाम म्हणजे फॉर्म काढतो. परत आम्ही 1 वर्ष झालं इथं तयारी करतो. त्यामुळे आमची अशी मागणी आहे की विधानसभेच्या आचारसंहितेच्या आधी आमची एक्झाम घेतली पाहिजे. कारण खूप जण इथं सगळे मिडल क्लास वालेच आहेत, असं काही नाही की खूप मोठे आहेत किंवा त्यांच्याकडून पैसे वगैरे भरणं होतात. इथं रूम रेंट वगैरे देण्याचं असं कोणाची अशी म्हणजे पैसे वगैरे कोणाचे आई वडील खर्च वगैरे काढून पैसे देते. किती वर्षापासून तयारी करताय? 1-1.5 वर्ष झालं सर इथं. आम्ही 1 वर्ष झालं, पण खूप जण अशी 1.5 वर्ष 2 वर्ष झालं इथं तयारी करतात एमएससीची. आणि आम्ही असं एक्झाम आली जवळ म्हणलं की असं काहीतरी स्वप्न असतं प्रत्येकाचं की एक्झाम जवळ आली म्हणजे की ते कॅन्सल केलं. तर असं आम्हाला वाटतं की विधानसभेच्या आधी आमची एक्झाम होऊन ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.